तो चलिए शुरू करते हैं। झालं का फराळ? हा झालं. ताट घ्या आणि थोडं पोटभर खात जा. गुरुवार आहे आज. आई एक प्रश्न विचारू का तुम्हाला? अरे बापरे. विचार. विचारू? हं. गुरुवारच्या दिवशीच गुरुवार का बरं येत आहे? मला ही प्रश्न पडले. आणि शुक्रवारच्या दिवशी गुरुवार का बरं येणार? हां, बुधवारच्या दिवशी गुरुवार का बरं येणार? असं का बरं आहे हे? तसंच आहे मग. हा बरोबर आहे, तुझं बरोबर आहे. हा तू प्रश्न विचारलायस का नाही त्याचं बरोबर आहे. हा. आपण आता मागणी करू त्याची. मागणी. गुरुवार हे शुक्रवार, मंगळवार, सोमवारी येऊ द्या म्हणून आपण शासनाकडे मागणी करू. हा? करूच मागणी. हा, तुझ्या मागण्या पूर्ण होत्यात बरं. करूत मागणी. फराळ कर जरा. ते खाल्ल्यावर देवापुढे बसून तर तुझ्या दिमागात चांगले विचार येतील. हा, नुसते प्रश्न असले विचारण्यापेक्षा हा. जरा चांगल्या दिमागात घे. बघ आता आपलं काल गुरुचरित्र झालं वाचणं. म्हणून गुरुचरित्र वाचला. लवकर उठून गुरुचरित्र वाचणं आपल्याला किती प्रसन्न वाटलं का नाही? हा. त्याच्यानं काय होतंय, चांगल्या दिमागामध्ये आपल्याला चंचलता येते. दिमाग चांगलं चलतंय देवाधर्माचं केल्यावर. करत जाव. हा, मग ती कळते शुक्रवार कधी येते, गुरुवार कधी येते, आहे का नाही? म्हणून तसे प्रश्न विचारत जाऊ नये. हा, खा आता. कच झालंय साबुदाणा? छान झालंय. हा, खावा. फराळ कर पटपट. हे सगळा पसारा आवरायचा. हे स्वच्छ करून ठेवायचं. हॉल स्वच्छ राहू द्यायचा. आपलं शूटिंग करायचं स्वच्छ आहे का नाही हॉल. मग आणि आता फराळ करून मग दिमाग तेच चालतंय जरा पोटात गेल्यावर फराळीचं. मग मस्त आता देवबिव चकाचक घासून घ्यायचं. उद्या अमावस्या आहे. हा, आपल्याला कोणी काय हे पुरुष लोक काय करू लागणार काही नाही आपल्याला काम. हा, आपल्यालाच करावं लागतं. आई मला एक प्रश्न पडलाय, विचारू का? तुझ्यापाशी तर नुसते प्रश्नच राहतात. त्या दुर्डीत चपात्या राहतात नाही तेवढं प्रश्न आहेत तुझ्याकडे. किती प्रश्न विचारतीस की काय? विचारू का मग? विचार. आता मला बी ते ऐकण्याची क्षमता राहिली नाही. आता सकाळी सकाळी काय खाऊ देनास पिऊ देनास प्रश्न विचारू का म्हणजे? हा, आता दुनियाचं काम आहेत आणि हिचं प्रश्नच विचारत बसा, ऐकत बसा. हा का? मी विचारते. लहानपणी का मी लहान होते तर माझी बुद्धी लई लहान होते. लहानपणी माझी बुद्धी तीक्ष्ण होती लई. हा, लहानपणी माझी बुद्धी. होय, हा अरे बापरे. तू लहान होतीस लहानपणी? हा, छोटी होते लहानपणी. असशील असशील. हा तू लहानपणी लहान होतीस का? हा, लहान होते. मी लहानपणी जन्मल्या एवढी मोठी होती. होय की लहान होती मग. आणि आमची बुद्धी काहीच नव्हती. चांगला आहे तुझा प्रश्न. असेच प्रश्न डोक्यात घेण्यापेक्षा जर कामं करावं आपलं आपलं घरादारावर ध्यान राहावा. व्यवस्थित सगळं कामं करावं चट. बरं एक सांगू का आई? हा, स्त्रीचं आयुष्य ही का नुसतं संघर्षाचं राहतंय. स्त्री जन्म म्हणला दिसतोय. स्त्रीचा जन्म नुसतं संघर्षाचं राहतंय. त्यांच्या मागे नुसतं काम राहतात. हा, तुम्हाला का काम आहे? संघर्षाचं म्हणतात सारखं. उठलं की धुणं दिवायचं, जेवायला करायचं आणि खाऊन आराम करायचा. दुसरं का काम आहे? स्त्री जन्म असा आहे संघर्षाचा. संघर्ष नाही. कुठे संघर्ष आहे? उठल्यापासून संघर्ष. उठल्यापासून राहतंय. काम करायला जातो का बाहेर? प्रश्न विचारायचा संघर्ष. काय? खरं आहे पूजा तुझं बी. खरं आहे बघ. त्यांना बरं आहे बघ बघा की पुरुषांना. की झालं का जेवायला वाढा. वाढा. मग त्या स्त्रीनं यावं, ताटपाट मांडावं, जेवायला द्यावं. अजून मीठ कमी पडलं की असं बघणार. हा, आणि लयच जर कमी पडलं तर मग ताट भिरकावणार. परवा तुझे सासरा कसं भिरकावले होते ताट असं. आम्ही किती करणार करावं? असलं चांगलं वागतो आम्ही बाबा. याचा जन्म संघर्षमय मंडळीच. हा का काम राहते तुम्हाला सांग बरं. का काम राहते? काय का काम राहतं म्हणजे उठल्यापासून घरातलं काम करावं लागतं. सकाळपासून स्वयंपाक करणं, देवपूजा करणं, घर झाडणं, भांडे घासणं, धुणं, अजून लेकरं सांभाळणं, लेकराव खाऊ घालणं, एवढं काम राहतंय भरपूर. हा, मग संघर्षाचं आहे की हे. मग काही असं स्त्रियाचं काम हे दुसऱ्या पुरुषांना जमतच नाही. ते बी खरं आहे. पॉइंट आहे त्याच्यामध्ये. मग पुरुषाचं का काम राहते तुम्हाला का माहिती आहे? स्त्रियापेक्षा तर कमीच राहते. महिलापेक्षा कमीच राहते. नागेश तिनं म्हणलेलं ते बरोबर म्हणलेलं. काही राहणं तुम्हाला काम. मेकअप करायचं,
साड्या बघायचं, इकडे तिकडे चुगल्या करायचे. ते पुरुषांचा पॉइंटच झालं ते, म्हणजे pointच झालंय ते. मेकअप आणि साड्या बदल साड्या बदल दिसलं का तिला, तिने मेकअप केला का आम्ही मेकअप केला दिसलं तुला? आता दिसणार जेवण उद्या बघा तुमचं मेकअप कसं दिसते. काहीच करणार आम्ही कधीच कर. आता हा तुम्ही इथे बसून मस्त सांगता हो. बाहेर कमवायचं तुम्हाला थोडं तर माहित आहे का, कसं कमवून आणत असेल, काय करत असेल माझं पोरग, माझा नवरा काय करत असेल हे तुम्हाला कळते का? पैसे कमवण्याला सोपं राहणार, लय आवड राहते, काय काय बोलून पैसे काढावं लागते बाहेर. तुम्हाला हे माहित आहे का? तुम्ही जे काढताव ना पैसे होय की कमवून जे करताव का नाही मेहनत, त्याच्यातून बचत करायचं हे महिलांकडूनच शिकाव. हां, हे महिला का करतात? आता मीच तुला आता गेल्या महिन्यात त्या डब्यामध्ये किती पैसे ठेवले होते? साड्या कुठं उकरला असते तर साडीच्या खाली पैसे निघतात. कुठले निघतात? हा, असं बारीकी करून कसरत करून तारेवरची आम्हाला संसार करावा माझेच लागतो. पैसे हा, घेऊन 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 ठेवतो माझेच मग ते पैसे. ठेवणं बी एक चांगलंच गोष्ट आहे की. उगा बोलायला येते तुम्हाला, बाहेर जाऊन पैसे कमवण्याचं कळते का? लगेच फोन लावता, नागू हे आण, अहो हे आण, अहो ते आणा, अहो असं करा, अहो तसं करा, हेच करता. अहो टमाटे आणा, अहो मेथी आणा, अहो इकडली साडी आणा, अहो तिकडली साडी आणा. हे अहो अहो करून तुझा तिथं नवरा का हुलाले तुला कळणार गेले, तिथं चक्कर येऊन पडलाय का नवरा का हुलाले ह्याचा विचार करलायस का तू? हे आणा ते आणा, असं करा तसं करा, हे असले धंदे. किती सांगलाले पूजा तुला, तू ऐकून घेऊ लागलीस म्हणून सांगलाले. त्याला मला बोल म्हणावं म्हणजे मी सांगते. आई आई आणलं, अहो 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 म्हणते म्हण. का आणलास एवढं? हा, सांगितलेलं सगळं आणलं मी, हे आण ते आण. एवढं काय भारी आणलं अहो अहो म्हणली म्हणून सांगलेलं सर. मग का आम्ही जावं म्हणलेलंस बाहेर कामाला? आता घरचे काम सोडून तुम्ही जाऊन आणायला ते पैसे लागतात का नाही? का उघड येते कुठून बी? नुसतं पैसेच म्हणतो सर. तुझ्या कमवून आणलेल्या पैशातून बाहेरून आहो आहो म्हणल्यावर त्याच्यातून उरलेले बचत करून माझा संसार इथपर्यंत आणलेला आहे माझ्या आहोकडून. हां, आमचे आहो एवढं बी बोलून घेणार आणि एवढं बी बोलणार माहित आहे का? अजून तुमचं एवढं तर चाललं. हां, तेच माझे पैसे काढू ठेवतात, माझे पैसे काढू ठेवतात. दुसरे अरे ठेवून मग बारीकीने संसार करून या संसाराचा गाडा इथपर्यंत आणलंय. आता इथं थांबवलं, इथून चलवा तुम्ही. मग खरं म्हणते मी बी कसं राहते. असंच करून करून नागेश दिवायला कपडे टाकताना मग असंच बारीकी करून त्याच्यातले 10 पैशाचे 5 पैशाचे 8 आणे 4 आणे जमा करून सने त्या साखरेच्या डब्यात नाही म्हणलं तर 7-8 हजार रुपये जमा केले मी. अरे वाई, तुम्ही साखरेच्या डब्यात पैसे जमा करून ठेवला? मग अरे वा, बरं आहे की. मग असंच करावं लागतं बारीकी. मग आपण त्या पैशाच्या साड्या घेऊन चला जाऊता. तुला तर तेवढंच पडतंय. त्यानं म्हणलाले काय काय नाही ती तर थोबाड घेऊन सनी नुसतं साडीच म्हणतेस का ग? जेव्हा बघल तेव्हा साड्याच म्हणतेस. आई ते जाऊ द्या, मी बी जमा करू का पैसे ठेवले मी. ह्यांच्या खिशातले पैसे घेऊ रोज पैसे काढून घ्यायचं 100 रुपये आणि 4-5 हजार रुपये जमा करून ठेवले. ते जमा करून कपाटात ठेवले पैसे मी. हा, ह्यांचे पैसे घेऊ. बघ हो, मी म्हणलं ना माझे पैसे कुठं चालले. आज चोरटे धंदे करणार नका तुम्ही असले करून. माझे पैसे किती संपवले की काय नाही की आई कळणार गेली चोरटे धंदे करायला नसतं असलं का बरं करायचं? रोज पैसे कुठं चालत की म्हणाला मी माझे काय हे हेड. तुम्हाला काय कळतंय? पैसे जमा करून ठेवले म्हणून तर सिलेंडरला पैसे देण्यात आलं. उगाच काही बनाव का? हे कुठं कळतंय ह्याला? हा, होय की. ऐन टायमाला होते का रे पैसे? तिने दिली म्हणून तर ते सिलेंडर घेतलं. मग पैसे काढून घ्यायचे राहते काय खिशातून? सिद्धीच्या आरूच्या औषधाला मी पैसे दिले. पुन्हा ते लेकरावाला पेन्सिल काय तर कंपास तर घ्यायचं मीच पैसे दिले मी. तुम्हाला काय कळतं का त्याच्यातलं? ते बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे सगळं ती पैसे दिलीस, पण चोरावच का बरं पैसे? तू हे गोष्ट चांगली नाही. चोरावाच का बरं म्हण? दिला असतं का मागितल्यावर पैसे तुम्ही? हात लावून म्हणता खिशाला. मागितलं की इकडं मला तिकडं जायचंय, इकडं जायचंय, तिकडं जायचे असं म्हणता. जरा देखील 1 रुपये देखील देत ना, मन घ्यावं लागते चोरून. ए का लावलास रे चोराव म्हणून? तिने का पैसे चोरले का? त्याच्यात बारीकी करून थोडं का होईना ठेवतात म्हणून तुम्ही ठिकाणावर राहता. नाहीतर काय राहतंय मध्ये बक्कळबारे पैसे दिले तिने बी. बघा की. चोरलं म्हणायला का झालं? ते दिली म्हणून तेवढंच महागी पडलं. बस लावलं तिच्या संग कवाच्यानं झालं. परवा सिद्धीला औषधाला द्यायचे होते तर पटकन काढून दिली तिनं कपाटातून पैसे. काय का ना कामाला आलं तेवढ्यातून तेवढं काढून ठेवली होती म्हणून. तुमच्यापाशी तेवढं बी राहिलं तर पार होऊन जात होतं. सांगलास बसा, तुम्हाला काय माहिती आहे? आम्हीच सगळं करतो. ए गप्पू ग, तुला का माहित आहे रे सगळं? उगा आम्ही करता म्हणून सगळं आहे. तुम्ही कुठं गेलो असतो सगळं हे आम्ही घरचं सगळं करता म्हणून बरं आहे. आणि उगाच तिला येड्यात काढलेलं सगळं. जा तिकडे.
आम्हीच करतोय सगळं, तुम्ही का करता हो? बघा की आई आपण सगळं घरातलं काम करता ना काहीच करणार म्हणजे तिने सगळं हिला काय माहिती आहे? चाललंय. सगळे आम्हीच करतो. आपल्याला तुम्हाला काय माहिती आहे? तुम्हाला काय तेवढंच बोल. ते पुरुषाचं महिलाचं बोलणं ते महिला सगळं करतात म्हणतात ते सगळं आहे. सगळं पुरुष करतात म्हणतो महिला चांगला बाप बी असं आहे. म्हणत होते, त्यांचं नाही असंच म्हणतात. हे बाहेरचं काम बघतात आपण घरातलं काम बघता बाईचं काम लय महत्वाचं नाही, तुमच्या घरचं काय तुम्ही एवढं काम घरातलं तुला या पडलं काय? तेव्हा आम्ही करतो. महिलांचं काम महिलांनीच करावं लागतं. महिला आणि पुरुषाच्या मध्ये जाऊ नको. पुरुष ते बाकी सगळं काढलं. पुरुष बाकी तुला माहित नाही तुला उगाच. पुरुषच भारी वाटतात. होय की? मी सांगितलं करायचं बांधणं मग तुमचं पप्पा 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 तुम्ही आईचं मम्मीचं काम करायचं मम्मी आई तुम्ही पप्पाचं काम करायचं मारते बघा अरे बापरे. दीप मारत का नका नका मारू नका ग ए मार नका असं राहते बघ. आता बघा कोण मोठा आहे बघा. स्त्री मोठी आहे का बघा. बघा रे बघा त्या लेकराला कळाले सगळं. खरं तुम्हाला कळणार गेलं. हा मारनूक मारनूक तुम्हाला तर कळाले बरोबर आहे. आता नागेश तू करून बघ तिचं काम. हा आणि तू कर तिचं काम म्हणजे कळते कसं राहते काम. हा कुणाचं काम कुणाला जमत नसते उगं वाटतंय. सोपं करून टाकतो, लगेच करतो आम्ही. हा करतो 2 मिनिटात. उगं बस. हो हो काय काम एवढे का बरं आई तुम्ही स्त्री नाही का माझ्याकडून का बरं साथ देणार गेला तुम्ही अगं मी स्त्री हाव खरं आहे पण तिची माय हाव तुझी सासू हाव. मला बी जरा सोक्ष मोक्ष लावू दे. तुम्ही दोघं कस करता ते बी बघू दे मला जरा. कोण कोण मोठा आहे कोण बारीक आहे मला बी कळू दे. किती स्त्रीकडून बोलतेस तू किती स्त्रीचं काय काय बोलतेस मला बी जरा कळू दे. बर बर हो हे काय आहे लागली पेन जाता द्या हातामध्ये. आता मी तुम्ही हा तुम्ही मी हा आता हा तुम्ही सगळं काम करायचं आता करतो की हा. चलते. करतो जा ए नागेश दुकानला जा नागेश. हो हो जाते जाते नागेश आता दुकानला जाणार आहे हो, आराध्या. जाणार. हा जा जाते ए पूजा एक वडणी घे आणि घरचे काम करता कर. ए सिद्धी ये का तुला शिकवतो इकडे ये का ते शिकवतो काका शिकवतात मॅडम. हा ये का सिद्धी ये तुला बी शिकवतो. हा तुझी वही दोघांची बी बघू मॅडमने दिलेली लिहिलं की. हा वा वा व्हेरी गुड. हां बरं छान बरं हाय की राईट बी होय. हा विचार की बेटा. ही बॅग आहे शाळेला जाण्यासाठी माहित नाही का तुला एवढं होतं. ए सिद्धू हे सांगितलेलं ऐकत जा तू. हां हो तू जरा अभ्यास करत जा. हा काय अरे दाताचं जाऊ दे घ्यायचं बघ. हे बघ का मॅडमनी का दिलेत बघ. नागेश हा जमलाले का हा जमलाले आई शिकवला लेकरवाला जमलाले होय. आराध्या काका दिले मॅडमने गृहपाठ काय हा काय ते सोड अभ्यासाचं सांग मला एक सांग. ते 2चा पाडा येते का तुला 2चा पाडा बेक क बे येते का. नीट म्हण का पाड्या दिशा मारीन नीट म्हण बेक क बे. नागेश हा मग करलात का हा करलं आई हुशार आहे तू नि बिले प्रो. हा म्हण बरं म्हण बेक बे
ये शाळेत जाऊन का करेल शाळेत जाऊन ए मार नको रे लेकरायला. आई मार ना गेला लाड करायला मग याकला आई हुशार आहे सगळं सांगला उत्तर आई तुझ्यात का काय बघ ये जाऊन शाळा कशाला जाता का तुम्ही थोबाड्या हो आई नागेश जमला रे का माय? हा जमलाले आई जमलाले शिकेल मी सगळं हा नागेश्वर हा शिकलायत का काही? हा शिकलाय ताई किती हुशार आहे तो कसलं भारी शिकलाय तो अरे बाबू थांब ग अरे मया करला आहेत मला मया हे ओके अरे कसलं मया करला भारी शिकलं मॅडम शिकलं सरक ग सरक सरका ग यार द्या मजा न करलाय मया अयो सिद्धी उठा ग तुमच्या पाय पडतो सिद्धी यार द्या अरे नागेश्वर हं? शिकलायत का पोरी? शिकलेला शिकलेला थांब शिकलायत हुशार आहेत पोरी आमच्या अरे जरा काय का पागल पोरी सीधा मायो ए, नागेश्वर उग मजा करला खेळायचं शिकला हा पोरीस तुला आहेत का? नाही नाही आई काय बी नाही राग येऊलाय का म्हणाल ते? आई नाही काय बी नाही रागे ना गेले हसू आले बस करा काय तर थोबडे हो अरे बाबू हे पोरी आहेत का बल्ला आहेत रे बाबा कना गेलात नागेश हा पोरी शिकलायत का? हा शिकलं सगळं शिकलेलं आहे चांगलं शिकलेलं हा अगं कळाले का तुम्हाला कुणाला का म्हणलं काय नाही पप्पाला बी असं म्हणत हो का? माझी सून रोज अभ्यास घेते हा पण एवढं गर्दा करण्यात आणि एवढं सतीवनात माय लेकर तू म्हणजे माझे एकच दिवस घेऊलास बघ नागेश. हा. आ नागेश्वर हा तर कसला गर्दा आहे. हा शिकलेला मुलं म्हणजे देवा घरची फुलं लेकरं म्हणजे देवा घरचे फुले राहतात फुलं राहतात फुलं. आताच तुडू तुडू मारला ते मीच बघितली पोरी तुला. बसतीस का ग जरा तू ठोकली कुत्री कसले भारी शिकवला बघा मी बी सगळं करू शकता बघ माझी लेकरू हे बघा आता बसा शांत शांत बसतो शिकवला मी ते माझ्या मागे म्हणायचं ए फॉर ऍपल म्हणे का हा ओके व्हेरी गुड सी फॉर कॅट नाही सी फॉर कॅट हा बी फॉर डॉग काय हा बोलाय ना गेले काय मोबाईल पाहिजे मला द्या 2-3 दिवसासाठी मी नवरा आहोत तुमचा द्या. काय कुठला मोबाईल शिकीना गेला कळना गेले तुला डिस्टर्ब करायला म्हणजे काय करतो काय त्याच्यामध्ये तुम्ही बी असंच करत होते की मी लेकराला शिकवायला की डिस्टर्ब करत होतो मध्ये 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 कसलं भारी शिकवलं लेकर असं मन रमलाले लेकरावचं आणा इकडे मोबाईल मला जॉब करायचंय वर्क फ्रॉम होम करायचंय मला आणा इकडे घे हा ओके व्हेरी गुड इकडे बघा सतवा दोघं बी सतवा हा आता मी त्यांचं जॉब करणार आहोत वर्क फ्रॉम होम करा 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 जॉब करा ते जाऊ दे. ते कवाच्यानं शिकवलेल्या पोरीवाला बघते बघते त्याचं कौतिक ना त्याने ऐकना ना त्यानं ऐकना हा आणि तू आता जॉब करणारी सांगते ना तसा अभ्यास घेणार आहे. आई त्यांना काही बी ना हा काही बी ना त्यांना तुला येते मग येतंय मला म्हणून आता तू जॉब करणार आहेस. मग मी त्यांचं जॉब करणार मी करणार आता हा कर 1-2 दिवस बघूतच बघू त्याला शिकू दे हो हो पूर्वाला जमत आणि तू जॉब कर बघूतच त्यांना
हो. म्हणजे काय करते लेडीज ती त्याला दाखवून देऊ हा कसं हँडल करते ते बघू हा. आपण आता. थोडं 4 भांडे ठेवून घासायला का लावणास हा खरंच हो बघू त्याचा आपण. ही वर्क फ्रॉम होम तिला काम आहे त्या काम म्हणजे आता येऊ दे 2-4 कस्टमरचे फोन म्हणजे कळते हिला वर्क फ्रॉम होम म्हणजे काय राहते काम म्हणजे काय राहते त्या कस्टमरचा फोन येण्याआधी मीच लावते फोन आधी काम तर काय नाही, मीच बघते. सांभाळले का चिडकुला येतो का सांभाळतो सांभाळ सांभाळ. हॅलो हा बोला. हा मॅडम बोला की हा बोला की तुम्ही. ते सर कुठे गेले ते फोन त्यांना लावून तुम्ही हो ते सर बाहेर गेल्या तो गावाला गेले तर. असं अहो ते मला रेल्वे भरतीचं फॉर्म भरायचं होतं. अच्छा अच्छा रेल्वे भरतीचं फॉर्म भरायचं होतं. हा काय काय लागतंय त्याला? मग फार्म रेल्वेत राहतात की म्हणून सांग. मग फॉर्म ते रेल्वे मध्ये राहतात की तिथे जा तुम्ही. आवाज काय करायला लावतो तुम्ही का नवीन हवं का? ते त्यांना द्या त्या दादाला फोन. हा ते दादा गेलेत गावाला म्हटलं तर. त्याच्याहून हुशार हो मी म्हण. त्यांच्या अनुसार मी हा मला सांगा तुम्ही. अहो पण तुम्हीच म्हणला का लागतं मला सांग ना. मी झाला का लागतंय सांगा. हॅलो अहो सांगा की ते रेल्वे भरतीला काय काय लागतंय. अहो थांबा मी विचारून सांगते जरा जरा थांबा हा. थांबा आई ओ आई काय काय लागते मी विचारला होते कस करा काका लागते म्हणले फॉर्म भरायला. तुझ्या बुद्धीला जे पटल ते सांग. तू शिकलेली आहेस की बक्कळ सांग सांग सांग. असं का हा बरं बरं. तुझ्या बुद्धीनं सांग. हॅलो हा हो का 2 पिठाचे डबे घेऊन या साखर पत्ती आणि पाणी घेऊन या. हा मग मी आल्यावर सांगते तुम्हाला कसं करायचं काय नाही ते. अहो हे सगळं तर भज्याचं सामान वाटलेलं आहे हो. अहो मला ती सगळं काम केल्याशिवाय मला सुधरत नाही. तुम्ही ते घेऊन या. म्हणजे भज्या खाल्ल्याशिवाय सुधारणार तुम्हाला. हा एक काम करा तुम्ही हा फोन बोला की. ठेवा. मला लगेच ते रेल्वे भरती. अहो का बरं तसं म्हणाला. नाही ते भैया आले की सांगा त्यांना. आणि मी भरणा ह्याच्या पुढून तुमच्याकडं फॉर्म आता ठेवा बाबा. अहो मला बी येते फॉर्म भरायला या इकडं. ते समजलं आम्हाला. नका ठेवा अहो या हो तसं करणे. ठेवा म्हणलं तर या हो या. ठेवा नाही तर फोन मध्ये येऊन मी ठेवतो बघा. ठेव. बर या मग तुमचा भैया आल्यावर या. आई आता कसं तर करून एक कस्टमर आपण पार केलं बघा. एक भेटला आपल्याला. सक्सेस झालीस नाही सक्सेस झाले बाबा. केलीस बरोबर केलीस. हा सक्सेस झाले यांचं काम मी केले. हॅलो हा बोला की. हा आपल्या शिव पार्वती इंटरनेट नेट कॅफे आहे. हा मी तिथून बोलत आहे बोला की. हा मॅडम मी ह्याच्यासाठी फोन केला होता. तिथं नागेश्वर आहेत का? आई बरोबर का मी त्याच केली की पोरीचा फोन आलाय पोरीचा. काय झालं मग पोरी चालतात. ह्यांना पोरीचा फोन आलाय. आता तू कॅफेवर बसलीस तू नवरा आहेस नवरा. काय काय पोरीचा फोन आला तुम्हाला. काय झालं म्हणजे तुम्हाला काय झालं का? पोराचा फोन कसं काय आलाय तुम्हाला? आ सारखं फोनवर बोला मला शकच होता तुम्ही पूर्वायला बोलता म्हणून. काय दिसलं तोंड करायला. कुण्या पोरीचा होता. ह्यांना विचारलं ती नागेश्वर झुंगा कुठं आहेत म्हणून विचारलं ती. अगं त्याचं रोजचं काम आहे ते जॉब आहे ते. पोरी येतात बाया येतात सगळ्याच येतात. तू काय सांगलेलीस पोरी पोरी म्हणून कर तुझं जॉब कर. थांबा मी तुम्हाला उद्याच बघते आता मी. बस त्याला जरा बघू स्वास्थ्य घेऊ होय दे. की? बस जरा बोला हॅलो. काय झालं मॅडम हळू बोला की जरा. हळू बोल ग जरा. तुम्ही काय फोन करायला ह्यांना. अहो, फोन का करावा म्हणजे मला IIT विषयी विचारायचं होतं. असा हं. हा जरा शांत बरं, घे बरं, बाई बरं, शांत बरं. घे जरा. हा विचारा की विचारा. हा काय विचारायचं तुम्हाला ते. मॅडम ते विचारायचं होतं की ते IITचं सेंटर कुठे येईल बरं? IITचं सेंटर का. आई IITचं सेंटर कुठं आहे विचारलंय तर काय सांगा. अगं सगळंच मलाच विचारलेलीस. तूच तुझ्या बी दिमागानं सांग काय तर आयडिया असेल तर सांगा. तुम्ही हुशार आहात की लय. सांगा हो जरा. भांडायला विलाल की आत्ता पोरी संग तेवढं येणार गेले का. आपण बाया काही कमी नाही हे दाखवायचं. जरा जॉब करशील काय की म्हटलं तर सगळे फोन पार वाकडं बोलून टाकलेलीस. दुकान बंद करून ठेवशील त्याचा. नाही बंद होईल ना. तुम्ही सांगा. सांग बक्कळ चंचल बुद्धी आहे डोक्यानं सांग. तूच तुझ्या काय तर सांग. हाय तीक्ष्ण बुद्धी हाय. तुम्ही सांगा जरा.
तुम्हाला बी हाय का नाही बुद्धी बघायचं तुम्हाला. होय होय माझी कशाला बुद्धी बघतीस पिठाच्या डब्यात होती आत्ता बुद्धी. हा हा हॅलो. हा हा सेंटर सांगा मॅडम. सांगू का तुम्हाला? हा हा उदगीर जिल्हा लातूर. हा चौबारा येथे एक सेंटर आहे. चांगला आहे माया दिवा. चौबारा येथे एक सेंटर आहे. हा तिथं साडे सेंटर म्हणून आहे. तिथं जा तुमचं फॉर्म भरण्यात येईल. हा या मग तुम्ही. हा ए पागल बाई, माझं सगळं काम बंद करून टाक असलं काय बी सांगून तू. हे फालतू कुठलं की नगरे बाबा असलं तुझ्या शर्यती पायी माझं धंदा आणि माझं दुकान चाललंय. पैसा कुठून येणार रे बाबा? खरं आहे बाबा, खरं आहे तुमचं. खरं ज्याचं त्याचं काम जास्तीनेच करावं. बरोबर आहे तुमचं. बघा हा. तुम्ही तुमचं काम बघा, मी माझं काम बघते. माझ्यामुळं तुमचे 2-3 कस्टमर गेले हो खरंच. जा मला जेवायला करण खाटा म्हण्या. जाऊ दे मला दुकानला. चल हे असलं काही कामाचं नाही. दुकान आहे तरच आपल्याला जेवायला मिळतंय. मी स्वयंपाक करते, जेवण करून जावं तुम्ही दुकानला. हिंगासी माय ज्याचं काम त्याला शोभतय. हो, ज्याचं आहे. काम त्यांनीच करावं लागतंय. कळलं आहे मला. हा तुमचं बरोबर आहे बघा. तुझं स्वयंपाक करून दे. त्यानं दुकानला जावं लागते. दुकान चाललं तरच आपल्याला सगळं घरला येते. पैसा अडका येते, मग त्याच्यावर घर चालतंय. मग त्यानं पैसा अडका आणलं तरच तू घरातलं स्वयंपाक पाणी करणार आहेस. म्हणून त्याचं काम त्यानंच करावं लागतंय. आणि तू बी तसंच त्याच्यामधली बचत करून पैसे चोरून ठेवावंच लागते लपून. हो, पैसे लपून ठेवलं कधी तर कामाला येतात. म्हणून ज्याच्या ठिकाणी तेच त्यानं बरोबरच हवं. म्हणून तू आता पटकन स्वयंपाक करून दे आणि त्यानं जेवण करून दुकानला जावं. हा हे म्हणूनच हे काम ज्याचे काम त्यांनीच करावं लागतंय. जा जेवण करेन तू दुकानला जा. तू स्वयंपाक करून त्याला जेवायला वाढ. जा. ए पूर्वानू इकडे या ग माझ्याकडे या. दोघी बी या. मी स्वयंपाक करते. जा ज्याचं काम त्यानं करावं. आणि ते पैसे ठेवायला विसरू नको. पैसे ठेवावं लागते, बचत करावं लागते. ए आरू शुद्ध या ग, मी शिकवते तुम्हाला. या जा बरं लागा कामाला जिकडे तिकडे. शर्यती घालीत बसून जमना. चला हा या. हा आता छान शिकायचं हा माझ्यापाशी. ये इकडून ये सिद्धिमा आरू. हुशार गुन्ही लेकर आहेत हा माझे. चला